चांदवड ते लासलगाव रोडवरील निमगव्हाण शिवारात गांजाची 32 किलो तस्करी करीत असताना 14,07,300 रुपये मुद्देमाल गुन्हे शाखेने केले हस्तगत। शिरपूर येथून सिन्नर येथे स्विफ्ट गाडी नंबर MH01BT8813 या गाडीच्या 32 किलो गांजाची तस्करी करीत असल्याची गुप्त खबर SC संतोष धोंडे यांना मिळाली असता त्यांनी सिन्नर येथे जात असताना चांदवड लासलगाव रस्त्यावरील निमगव्हाण शिवारातील रस्त्यावर गुन्हे शाखा पथकाने गाडीचा पाठलाग करून गाडीच्या डिक्कीमध्ये खोलून डिक्कीत 32 किलो गांजाची तस्करी करताना मिळून आला। यावरून गांजाची तस्करी करीत असताना आरोपी संदीप रामनाथ सानप वय वर्ष 36 राहणार सिन्नर, अनिल केशव बोडके वय वर्ष 30 राहणार सिन्नर, S संदीप मोरे वय वर्ष 24 राहणार सिन्नर हे तिघे आरोपी सिन्नरचे असून ते आज रोजी दिनांक 4 जुलै 2026 रोजी चांदवड तालुक्यातील हद्दीत निमगव्हाण शिवारात मिळून आले। म्हणून त्यांच्यावर चांदवड पोलीस ठाण्यात घेऊन आल्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता शिरपूर ते सिन्नर येथे गांजाचा माल घेऊन जात होते असे त्यांनी कबूल केले। तर त्यांच्यावर 8क20B2C29 NDPS I प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस करत आहेत। यावेळी नाशिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी म्हणून पोलीस निरीक्षक राहुल मोरे, स्थानिक गुन्हे शाखा PSI हेमंत फड, PSI हर्षल भोळे, HC संतोष धोंडे, पोलीस हवालदार सतीश घुटे, पोलीस हवालदार सतीश जगताप, पोलीस हवालदार प्रवीण बळकट गांगुर्डे, पोलीस हवालदार रवींद्र गवळी, पोलीस हवालदार विश्वनाथ धारबळे, पोलीस शिपाई किशोर बोडके, पोलीस हवालदार हेमंत गिलबिले, पोलीस हवालदार प्रदीप बहिरम आदींनी ही कामगिरी केली। तर या घटनेचा पुढील तपास चांदवड PSI भाऊसाहेब नरे करीत आहेत। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहेत, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60। मुख्य संपादक देविदास जाधव।